कलाकारांच्या फोटोशूट सोबत सोशल मीडियावरील त्यांच्या भन्नाट रील्स सुद्धा कायम चर्चेत असतात। अभिनेता संकेत कोर्लेकर सुद्धा सोशल मीडियावर त्याच्या फनी रील्समुळे चर्चेत असतो। त्याच्या अशाच काही गाजलेल्या रील्सची पाहूया एक झलक। आता टिंडर वरून भेटलंय म्हटल्यावरती शांत राहून कसं चालेल ना, काहीतरी बोलूया। काय करतोस तू? मी घरच्या जबाबदाऱ्या उचलतो। साधारण किती किलोच्या? 8 किलो पर्यंत उचलतो मी। माझ्या जबाबदारी उचलायला आवडेल? तुझ्या सहित सगळं उचलेल। ओके, स्टार्ट फ्रॉम। ज्या वयात मुलं आपल्या बायकोला, आपल्या गर्लफ्रेंडला बाईकच्या मागे बसून प्रवास करतात, त्या वयात मी माझ्या आईला माझ्या बाईकच्या मागे बसून प्रवास करतो। आणि प्रवास करताना अरे खड्डे बघ ना, खड्ड्यात नाही फिरायला। अरे देऊळ बघ, देऊळ थांबव ना दर्शनाला। अरे सावकाश चालव, आई कंबर दुखती संकेत, थांबव ना गाडी, थांबव ना। काय सारखं सारखं गाडी थांबवायला सांगतेस? लग्न झाल्यावर बायकोला बोलशील काय असा? इमोशनल डॅमेज। नमस्कार, या 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 बसा बसा बसा। कुठे बसू काय विचारताय? खुर्च्या आहेत ना रिकामे, तिथे बसा। तेव्हा ते तिसऱ्या खुर्चीत बसलेले काका दिसतात। जेव्हा भेटेल तेव्हा एकच प्रश्न नुसता, पगार किती आहे तुला? यांना काय करायचं माझा पगार? आणि त्यांच्या बाजूला बसली त्यांची ती बायको, ती मला नेहमी एक प्रश्न विचारते, हे लग्न कधी करतेस, लग्न कधी करतेस? तेव्हा ते तिसऱ्या रांगेतल्या चौथ्या खुर्चीत बसलेल्या आजी दिसतात काय? पार्ट टाइम ते त्यांच्या नातीला मुलगा बघण्याचं काम करतात। 2-3 माझ्यावरती पण नजर फिरून गेले त्यांची। आणि ते शेवटच्या लाईनीतले काका दिसतात का? त्यांच्या चेहऱ्याकडे बघून वाटतंय हे नक्कीच जेवणाला नावं ठेवून जाणार आहे। पण पोटाकडे बघून असं वाटतंय की बहुतेक ते 4 प्लेट गुलाबजाम चेपतील। इथे पगारवाले काकाले या या बसा 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 ना कुठे पण। काकी पण आल्यात, लग्नवाले काकी। या 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 काय रे, ओळखल्या का? हो हो नाही 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 ओळखलं असं कसं होईल काकी? तुम्ही ते ना, ते काका तुम्ही। मग पगार किती आहे तुला? तुमच्या मुलापेक्षा कमीच आहे, काळजी नका करू। झाला तर खुश? आणि तू ग लग्न कधी करतेस? तुमची पळून गेलेली मुलगी आली ना की मग मी लगेच लग्न करते ना। अरे काकी चाललात कुठे? हो काका थांबा ना। हो कोण म्हणे का करोडपती नवरदेवपती? या विचारून अजून प्रश्न विचारा, किती विचारताय? ही माझी मैत्रीण रश्मी, जिच्यावर मी खूप जळते, आणि हा माझा पिकअप आणि ड्रॉप साठी बनवलेला बेस्ट फ्रेंड संकेत। आता मी उगाच फेक स्माइल आणून हाय म्हणेन, हाय। पण तुझं हे हाय ऐकून मी हुरळून जाणार नाही। मी थोडासा ऍटिट्यूड दाखवेन आणि कूल डूड म्हणण्याचा प्रयत्न करेन, पण नंतर मीच हिला तुझं आडनाव विचारेन आणि तुला फेसबुक वरती सर्च करून जेवण झालं का असा मेसेज करेन। मग त्याच मेसेजचा स्क्रीनशॉट काढून मी हिला पाठवेन आणि त्यावर मग आम्ही दोघीही हसू। पण माझ्या आयुष्यात मुलींची खूप कमी असल्याने मी माझे प्रयत्न थांबवणार नाहीये। मी जाता जाता आपला एक ग्रुपचा फोटो काढेन आणि तुला मेसेज करेन, फोटो हवाय का? हवा असेल तर व्हॉट्सअप नंबर पाठव। कसली हलकट जमाते ग ही। पण दे हा नंबर, 149चा रिचार्ज सांगितल्या करतो हा। सो स्वीट। आता इतक्या लाडात म्हणत असाल तर 549चा रिचार्ज करेन मी। खरंच? हो, आता लगेच करू का? नाही नको, वेळ आली की गोड बोलून करून घेईनच मी। आता फक्त मी थोडीशी ऍक्टिंग करेन। कसली? अरे यार, ओला टॅक्सी काहीच बुक होत नाहीये, आता घरी कशी जाऊ मी? आता तुला माहितीये ना की मी तुला मी सोडू का घरी असं म्हणेन। अच्छा, म्हणजे आता माझी पिकअप आणि ड्रॉपची सर्व्हिस बंद का? हो, चला चला। संकेतचे हे फनी रील्स तुम्हाला कसे वाटले हे कमेंट्समध्ये नक्की सांगा। मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज।